हाय हॅलो नमस्कार सखी. घराचा मुख्य दरवाजा कशा पद्धतीने सुशोभित करावा, घराच्या मुख्य दरवाजाची दिशा कोणती असावी, शुभचिन्हे कोणती लावावी आणि दरवाजा छान आणि प्रसन्न वाटावं यासाठी काय गोष्टी करायला हव्या याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आम्ही काही सजेशनसाठी फोटो देखील दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबही करा. घराची शोभा अंगण दाखवी असं म्हटलं जातं, त्यामुळे अंगण आणि घराचा मुख्य दरवाजा छान सुशोभित आणि बघता क्षणी प्रसन्न वाटेल असा असावा. घराच्या मुख्य दरवाजावरती तुमचं घर कसं असेल याचा प्रभाव दिसून येतो. घराचा मुख्य दरवाजा सुशोभित असेल तर घरामध्ये सुख, प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा आणि आनंद नांदतो. घराच्या मुख्य दरवाजाची दिशा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य असावी. या दिशा शुभ मानल्या जातात. घराचा मुख्य दरवाजा मोठा व प्रशस्त असावा. दरवाजा शक्यतो लाकडी असणं शुभ मानलं जातं. दरवाजा उघडताना तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये उघडणारा असावा. दरवाजावरती सुंदर कोरीव नक्षीकाम केलेलं लाकडी दरवाजा शुभ मानला जातो. दरवाजावर सूर्य, ओम, स्वास्तिक, शुभलाभ, कलश, श्री, गाय, वासरू अशी शुभचिन्ह लावणं शुभ आहे. यातून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होते. दरवाजाच्या चौकटीच्या वर द्वार गणेश आणि लक्ष्मी विराजमान असणं शुभ मानलं जातं. पूर्वीच्या काळी वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या वरती दगडामध्ये कोरलेले द्वार गणेश आणि लक्ष्मी मुद्रा दिसून येतात. अशा पद्धतीचे दरवाजाच्या वरती लक्ष्मी गणेश विराजमान आपण तयार करून घेऊ शकता, किंवा अशा वेगळ्या फ्रेमही उपलब्ध असतात, त्या दरवाजाच्या वरती बसवून घेऊ शकता. अशा मूर्ती दरवाजाच्या वरती ठेवणं हाही एक पर्याय आहे. दरवाजाच्या वरती द्वार गणेश आणि लक्ष्मीसोबत हत्ती, नंदी, गाय, वासरू देखील लावू शकता. दरवाजाच्या बाहेर तुमच्या नावाची नेमप्लेट लावा. नेमप्लेटवर आपल्या नावासह घराचं नावही लिहिलेलं असावं. अशा पद्धतीच्या सुंदर सुशोभित केलेल्या नेमप्लेट्स बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात. त्यांचा वापर तुम्ही दरवाजा सुशोभित करण्यासाठी करू शकता. घराच्या मुख्यद्वाराजवळ शोभेसाठी तोरण लावा. तोरण स्वागत, उत्सव, आनंदाचं प्रतीक आहे. दरवाजाचे तोरण सुंदर रंगीत असावं. तोरणामध्ये शुभचिन्ह असतील तर अधिकच उत्तम. अशा पद्धतीचे वेगवेगळे नैसर्गिक किंवा कृत्रिम फुलांपासून बनलेले रंगीत छान छान तोरण दारांमध्ये उपलब्ध लावण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध असतात. या तोरणांचे स्क्रीनशॉट घेऊन अशा पद्धतीचे तुम्हाला आवडतील ते तोरण तुम्ही बाजारामधून सहज उपलब्ध करून घेऊ शकता. घराचा मुख्य दरवाजा आणि अंगण स्वच्छ टापटीप असावं. दारासमोर किंवा दाराच्या जवळ नियमित स्वच्छता करून सडा रांगोळी करा. रांगोळी स्वागताचं, आनंदाचं आणि उत्सवाचं प्रतीक आहे. दारासमोर कायम प्रकाश असावा, यासाठी नैसर्गिक किंवा लाईटची योजना करा. दारासमोर सुंदर हिरवे शोभेचे नैसर्गिक झाड किंवा तुळस ठेवा. तुळशी छान भरलेली असावी. राम तुळस किंवा कृष्ण तुळस दोन्ही दारामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. तुमचं घर अपार्टमेंटमध्ये असो किंवा बंगलो असो, अशा पद्धतीने सुंदर हिरवळ जर घराच्या समोर असेल तर खूप प्रसन्नता वाटते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा यातून मिळते. मुख्य दरवाजाच्या जवळ किंवा समोर आणि अंगणात अडगळीच्या वस्तू, टाकाऊ वस्तू किंवा चप्पल अस्ताव्यस्त पडू देऊ नका. यातून खूप नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरातील व्यक्तींसाठी ते योग्य नाही. मुख्य दरवाजाच्या समोर किंवा शेजारी स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या किंवा पितळेचं गंगाळ किंवा काचेचं भांडं किंवा मातीचं भांडं पाण्याने भरून पानांनी सुशोभित करून ठेवू शकता. मुख्य दरवाजाच्या उंबरठा लाकडी किंवा संगमरवरी असावा. वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्यामध्ये घोड्याच्या पायाचे नाल, चांदीची पट्टी, चंदनाची पट्टी आणि आणखीनही अशा काही वस्तू ठेवणं गरजेचं असतं. अशा पद्धतीच्या उरुळी किंवा गंगाळ तुम्ही डेकोरेशन करून दारामध्ये ठेवणं शुभ आहे. मुख्य दरवाजासमोर बाहेर स्वच्छ छान रंगीत डोअरमॅट ठेवा, म्हणजे बाहेरील घाण आणि वाईट ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. दरवाजाच्या जवळील किंवा बाहेरील भिंतीजवळ सजवण्यासाठी सुंदर नेमप्लेट, रंगीत, आकर्षक आणि सकारात्मक संदेश देणारे छान फ्रेमही बसवून घेऊ शकता. सध्या बाजारामध्ये भरपूर छान छान संदेश देणाऱ्या आणि छान छान फोटोज असणाऱ्या फ्रेम उपलब्ध आहेत.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही या फ्रेम विकत घेऊन दरवाजाच्या बाहेर सुशोभनासाठी लावून ठेवू शकता. दरवाजाच्या तोरणासोबतच दरवाजाच्या दोन्ही बाजूला सुंदर रंगीत लटकन देखील लावू शकता. दररोज संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर छोटी तेलाची वात आणि उदबत्ती लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता येते. त्यासोबतच दारामध्ये अशा पद्धतीने दिवा लावणं हे लक्ष्मीजीच्या स्वागताची तयारी केलेलं आहे. अशा पद्धतीने दरवाजा छान सुशोभित केला तर घराची शोभा नक्कीच वाढायला आणि फर्स्ट इम्प्रेशन छान वाढायला मदत मिळेल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट, चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल